नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमटी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पाहणार आहोत। डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म स्पीड। फार सुंदर आणि बढिया एक्सप्रेशन आहे। जर तुम्ही मन लावून ऐकलं तर एक नंबर सांगतो आणि तुमच्या डोक्यात चांगलं बसून जाईल। माझं म्हणणं आहे बघा, लक्षात ठेवा का बा, ही एक बॉडी आहे, रिजिड बॉडी। कशी काळाची हो, काही टेन्शन नाही घ्या बस। असं ही एक रिजिड बॉडी आहे। ही काय करत आहे बा, तर एका ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे। तर बा हा झाला तो ऍक्सिस असा, ठीक आहे। आता बॉडी म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, तो अनंत इन्फायनाइट पार्टिकल पासून ही बॉडी बनलेली आहे, ठीक आहे। तर बा या बॉडीचे मी पार्टिकल दाखवत आहोत का बा, या झाला तुमचा पहिला पार्टिकल की ज्याचं मास m1 आहे। हा झाला तुमचा दुसरा पार्टिकल, त्याचा मास m2 आहे। हा झाला तुमचा तिसरा पार्टिकल, चौथा, पाचवा, सहावा, असे कितीतरी पार्टिकल आहे। इन्फायनाइट पार्टिकल आहे, म्हणून लास्ट पार्टिकलचा आहे ना मास मी mn न दाखवतो। बस एवढं आपल्या डोक्यात आलं पाहिजे। हे जे पार्टिकल आहेत या ऍक्सिस पासून आहे ना एवढ्या अंतरावर आहे, r1, r2, r3। काय अर्थ झाला बघा, पहिला जो पार्टिकल आहे त्याचं या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स r1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स r2 आहे ना। असं करता करता शेवटल्या पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं अंतर आहे r1, ठीक बा। तर एवढं जर झालं असं तर आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, तर मी ते स्टार्ट करून राहिलो। तर बघ कसं बोलता येते का, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म स्पीड। Consider the rigid body rotating with uniform angular velocity omega. असं दाखवायचं, rotating with uniform angular velocity omega असं। Consider the rigid body rotating with uniform angular velocity omega about a fixed axis passing through the center O and perpendicular to the plane of figure। हा ऍक्सिस या O नावाच्या पॉइंट मधून जातो आणि या फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे। पुन्हा एकदा सांगतो, कन्सिडर दी रिजिड बॉडी rotating with uniform angular velocity omega about a fixed axis passing through the point O and perpendicular to the plane of figure, ठीक है। Suppose that the body consisting of n particle, suppose that body consisting of n particle पासून बनलेली बॉडी आहे। each of masses m1, m2, m3 dash 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 mn। Consider the body consisting of n particle of masses m1, m2, m3 dash 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 mn situated at a distance r1, r2, r3 dash 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 rn। situated म्हणजे राहणे। हे पार्टिकलचं मास या ऍक्सिस पासून किती अंतरावर राहतो, तो r1, r2, r3 dash 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 rn। तर इथं लिहायचं r1, r2, r3 dash 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 rn। बोला, ठीक आहे। As the body rotates
with uniform angular velocity. Each and every particle of the body also rotated with uniform angular velocity. काय अर्थ होते माहिती आहे? ही मेमन्सरची बॉडी आहे, ही गोल गोल फिरत आहे ना, त्याचा वेग आहे ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी. माझी बॉडी गोल गोल अशी फिरत आहे याचा अर्थ मेमन्सरची बॉडी फिरत आहे याचा अर्थ त्याचा हातही फिरते, त्याच्या हाताचा पार्टिकल पण फिरत आहे. म्हणजे जे बॉडीचं वेग आहे तेच त्याच्या प्रत्येक अवयवाचं प्रत्येक ऑर्गनचं वेग आहे. हेच तर म्हणत आहे का as the body rotates with angular velocity omega, each and every particle of the body also rotated with uniform angular velocity omega. मी फिरलो तर काय माझा हात मागं राहणार आहे? नाही. मी फिरत आहो म्हणजे माझ्या बॉडीला जो वेग आहे तोच वेग माझ्या हाताला राहील. म्हणजे बॉडी जर ओमेगाच्या स्पीडनं फिरत आहे तर त्याच्या प्रत्येक पार्टिकलला मात्र तोच वेग राहील जो बॉडीला राहील, म्हणजे ओमेगा. ठीक आहे का? तर मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवायचं मात्र वैशिष्ट्य काय. बट दे हॅव डिफरंट लिनियर वेलॉसिटी. काय कल्पना आहे बघा, फिरता फिरता हा पार्टिकल सुटला, असा सुटला तर असा जाईल, है ना, असा सुटला तर असा जाईल. सांगायचं तात्पर्य प्रत्येक पार्टिकलला वेगवेगळं कायमात लिनियर वेलॉसिटी. बोला तर बा मी म्हणतो का आहे ना, बट दे हॅव डिफरंट लिनियर वेलॉसिटीज. लेट v1 v2 v3 dash 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 vn, v1 v2 v3 dash 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 vn be the linear velocity, be their linear velocities. म्हणजे या सर्व पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी अशी आहे. ठीक आहे. वी नो दॅट रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी इज v is equal to r omega. For first particle linear velocity is v1 is equal to r1 omega, not omega 1. Why? लक्षात ठेवायचं अँग्युलर आहे ना, बॉडी possesses angular velocity omega. It means that all the particle of the body also possesses angular velocity omega. बॉडीचा जर वेग ओमेगा असेल तर त्याच्या प्रत्येक पार्टिकलचा पण वेग का राहील बा ओमेगा राहील. म्हणून 1 2 लिहायचं काम नाही, बॉडीचं त्याच्या पार्टिकलचा वेग सारखा असतो. चलो बोलो. ठीक आहे. मग एवढं जर झालं असेल तर इथपर्यंत एकदा रिपीट मारून देतो फुल स्पीड मध्ये. कसं बोलायचं बा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग आहे ना, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. कन्सिडर द बॉडी, कन्सिडर द रिजिड बॉडी कन्सिस्टिंग ऑफ, consider the rigid body rotating with angular uniform angular velocity omega about a fixed axis passing through the point O and perpendicular to the plane of the figure. Bola. Suppose that the body consisting of n particle, each of masses m1, m2, m3 dash 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 mn, situated at a distance r1, r2, r3 dash 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 rn from the axis of rotation. बोला. समजलं का? As the body rotates with uniform angular velocity omega, each and every particle of the body also rotated with uniform angular velocity omega. But they have different linear velocities. Let v1, v2, v3 dash 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 vn be the linear velocities of particle of the body. Bola. We know that relation between linear velocity and angular velocity. V is equal to r1 omega. Therefore, linear velocity of first particle is v
V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. तर कायनेटिक एनर्जीचं सूत्र फॉर्म्युला लहानपणापासून शिकत आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी डिनोटेड बाय E1 इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर 1 बाय फॉर फर्स्ट पार्टिकल. बोला. Putting the value of V1, this is. In this equation we get E1 is equal to half M1. V1 च्या ऐवजी हे भरायचं R1 ओमेगा स्क्वेअर. E1 is equal to half M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बोला. ठीक आहे. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल. तर कसं माणसाल हे इथं लिहून राहिलो. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल E2 इज इक्वल टू हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल E3 इज इक्वल टू हाफ M3 R3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. डॅश डॅश डॅश. Kinetic energy of N particle is equal to half Mn Rn square omega square. चलो बोलो. ठीक आहे. विचार करा. प्रत्येक पार्टिकलची पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी एवढी, दुसऱ्याची एवढी, तिसऱ्याची एवढी, चौथ्याची, पाचव्याची, सहाव्याची, असं करता करता N पार्टिकलची एवढी. सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जीची जर बेरीज केली, ऍडिशन केली, तर पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळाली. अरे हो का नाही? तर मग आता एवढं जर झालं असं तर डोक्यात आलं पाहिजे का टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ दी बॉडी is equal to the sum of kinetic energy of all the particle. नाही समजलं काय बोललो बा? तर लक्षात आलं पाहिजे आपल्या का पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी E1, दुसऱ्याची E2, तिसऱ्याची E3 डॅश डॅश डॅश, शेवटल्याची En. सर्वांची जर बेरीज केली, ऍडिशन केली, तर पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी भेटल ना. हो. तर काय मग याच्यावरून काय सांगता येते? तर याच्यावरून सांगता येते का टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ दी बॉडी इज इक्वल टू दी सम ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी, सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल दी पार्टिकल्स. देयरफॉर E is equal to, what is E? E is the total kinetic energy of the body is equal to E1 plus E2 plus E3 plus En. बोला. ठीक. E is equal to half M1 हे पाय R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर E2 हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस En हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बोला. एवढं जर झालं असेल तर याने कॉमन काय कॉमन निघते रे? तर इथून हाफ निघते, इथून ओमेगा स्क्वेअर निघते. तर कसं काढतो पाय? E इज इक्वल टू हाफ असा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर. आणि हा ओमेगा स्क्वेअर इथं दाखवतो. काय दाखवा मग? सर्वेची बेरीज आहे, सम आहे, ऍडिशन आहे. तर याला कसं मांडता येते? पहा थोडी आकृती मिटत चालली, जागा नाही आहे. तर कसं मांडता येते? असं. हा ठीक आहे. सम ऍडिशन तर याला दाखवल्या जाते समेशन. काल शिकवलं I is equal to 1 to N Mi
आय स्क्वेअर असं असं ओमेगा स्क्वेअर ह्यावाला. याला ओपन केलं तर हे येते मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये शिकवलं. तर काल शिकवलं का बा इथं पाय व्हॉट इज एम. एम इज द मास ऑफ द बॉडी. व्हॉट इज आर. आर इज द डिस्टन्स ऑफ द मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर मी काल शिकवलं का बा असं लक्षात ठेवा. काय ठेवायचं लक्षात. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे मलाही पाठ आहे तुम्ही पाठ करसाल. एक्स वाय झेड थेरीले महत्व आहे तोच्या पाठले महत्व. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचाही असो त्याचा मास घ्यायचं आणि त्याचं ऍक्सिस पासूनच्या डिस्टन्सचा वर्ग याच्या गुणाकाराला प्रॉडक्टला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. बस हे ज्याच्या डोक्यात राहील. मी सांगलं होतं ही चाबी आहे या चॅप्टरची. हे असं ज्याच्या डोक्यात त्याला अडणार नाही. काय पाहता मी का बा ह्या पूर्ण बॉडीचं मास म्या जर एम म्हटलं या बॉडीचं काय बा या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आर आहे बा. लक्षात ठेवा आर आणि त्याचा वर्ग या दोघांच्या गुणाकाराला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. काल शिकवलं. What is moment of inertia? Moment of inertia is defined as sum of product of mass of each particle of the body and square of its distance from the axis of rotation. And therefore it is denoted by I. हा E लिहून राहिलो. Hence E is equal to half ह्यावाला. याच्या ऐवजी आय आणि याच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म स्पीड. चलो बोलो डन. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट सांगत आहोत. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. फारच सुंदर आणि सोपा आहे बा. रेडियस ऑफ गायरेशन बढिया पॉइंट आहे. 1 मिनिटात क्लिअर होणारा पॉइंट आहे. कठीण नाही सोपा आहे. तुम्ही म्हणसाल का सर बढिया म्हणून. रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय के. ठीक आहे. काय भानगड आहे बघा. लक्षात ठेवा का ही एक बॉडी आहे अशी. हा ऍक्सिस आहे. ठीक आहे. या ऍक्सिस भोवती ही बॉडी गोल गोल फिरत आहे. तर बा ह्या सेंटर पासून लक्षात ठेवा. समजते का. अरे हो का नाही. या सेंटर पासून तर या पॉइंट पर्यंत. ठीक आहे. असा पॉइंट लक्षात ठेवा का या पॉइंट पासून तर या ऍक्सिस पर्यंतचा जो अंतर असतो ना त्या अंतरालाच रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. मग याला रेडियस म्हणायचं होतं काऊन नाही म्हणत. ते सांगतो मी काऊन नाही म्हणत. ठीक आहे. तर बॉडीचा असा पॉइंट असा पार्टिकल बॉडीचा आहे ना पूर्ण बॉडीचा एक असा पॉइंट की ज्या पॉइंटवर बॉडीचं पूर्ण मास एकत्रित असते. कॉन्सन्ट्रेटेड असतो. काय बोललो असा पॉइंट पाहिजे. तेव्हा त्या ऍक्सिस पासूनच त्या पॉइंट पर्यंतच्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. समजलं नाही. प्रत्येक बॉडीले एक पॉइंट आहे हो. त्या पॉइंटला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. ते निर्जीव असो की सजीव असो. आपल्याला पण आहे एक असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटवर पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होऊ नये. आणि आपल्या बॉडीचा तो पॉइंट म्हणजे आहे सोल. आत्मा. लक्षात ठेवा. या बॉडीला वजन आहे. मान आहे. सन्मान आहे. समाजात याले महत्व आहे. ठीक आहे ना. काऊन आहे. त्याच्यात आत्मा आहे म्हणून. जे काही याला वजन आहे तर लक्षात ठेवायचो इथं मासचा अर्थ काय होतो. समाजात असणारं मान सन्मान त्या बॉडीचा वेट.
पूर्ण एकत्रित आहे. कुठं आहे तर त्या सोल मध्ये आहे. तुम्ही म्हणसाल कसं, निघून गेला त्या दिवशी कोणी काट्यामध्ये टाकून त्या धडाचं वजन नाही करत, बस त्याला हार लावून देते, हार चढवून देते, विषय संपला. ठीक आहे, म्हणून धडाले महत्व नाही, त्या धडामध्ये असणाऱ्या आत्म्याले महत्व. या धडाला वजन जे आहे ते तोच पर्यंत आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे. म्हणून पूर्ण या शरीराचं वजन, मान सन्मान कुठं एकत्रित आहे हो, तर त्या आत्म्यामध्ये. तो पॉइंट आहे आपला. तर तेच याचं म्हणणं आहे, व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन. कारण हे बॉडी आहे, या बॉडीचं पूर्ण मास एक असा पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये एकत्रित आहे, कॉन्सन्ट्रेट आहे. त्या पॉइंट पासून त्या ऍक्सिस पर्यंतच्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. डन. मग काय बोलत आहो, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दी बॉडी. Radius of gyration of the body about the given axis of rotation is defined as the distance between axis of rotation and the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated. पूर्ण बॉडीचं मास इथं कॉन्सन्ट्रेट can be supposed to be concentrated so as to have same moment of inertia as that of the body. काय बोललो का या पूर्ण बॉडीचं जर मास इथं एकत्रित कॉन्सन्ट्रेट होत असेल तर बा या पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणा का या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणा, दोघाचाही अर्थ एकच आहे. ठीक आहे, कारण मासच इथं आहे त्याचं. ठीक आहे, त्या सोलचा मोमेंट ऑफ एनर्जिया की त्या बॉडी, त्या धनाचा मोमेंट ऑफ एनर्जिया अर्थ एक असून, कारण पूर्ण बॉडीचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट आहे तर त्या सोलमध्ये. मग सोलचं घ्या का बॉडीचं घ्या, तेच आहे. ठीक आहे, सोल निघून गेला तर याला मोमेंट ऑफ एनर्जिया राहणारच नाही. म्हणून त्या पॉइंटले त्या सोलचा जो मोमेंट ऑफ एनर्जिया असेल तोच त्या बॉडीचा असेल. हे सांगते रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज द डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन and the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated so as to have same moment of inertia as that of the body. This is the radius of gyration. If m is the mass of the body and k is the radius of gyration, then moment of inertia of the body is given by I is equal to mk square. हे distance r न नाही k न दाखवलं. This is the radius of gyration. Where k is radius of gyration, हा जर इकडं आला I upon m is equal to k square, taking square root under root I upon m is equal to k. This is the formula of radius of gyration. SI unit distance I meter, CGS unit centimeter, dimension is m0, L1, T0. चलो बोलो. Done. Next, moment of inertia of uniform ring. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. लक्षात ठेवा, हे जे फॉर्म्युला रिंगचा फॉर्म्युला आहे हा, याच्यावर प्रॉब्लेम विचारतात आहे ना. 2-3 फॉर्म्युले सोबत 2 मार्कासाठी विचारतात, म्हणून पाठ पाहिजे. काय म्हटलं बा तर लक्षात ठेवा, हे आहे रिंग. रिंग पाहिली असेल ना हो. हा झाला ऍक्सिस. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे असा फिरत आहे. ठीक आहे, अरे हो का नाही. हे दाखवतो रेडियस, काही प्रॉब्लेम नाही. हा सेंटर. ठीक आहे, हे झाली तुमची रेडियस. अशी कशी दाखवा, किती दाखवा, हे परपेंडिक्युलर राहील.
इथं नाही दिसत पण ओरिजिनल मध्ये परपेंडिक्युलर आहे. हे रेडियस आहे स्पष्ट दाखवत आहो मी. झाली फिगर. हे रिंग आहे. कसं बोलता येते? मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. हे काळाचं आहे आपल्याला. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. फारच सिंपल आणि सोपं आहे. काहीच नाही. एकदा ऐकलं तर लक्षात राहते. कसं बोलणार आहे? कन्सिडर दी थिन युनिफॉर्म रिंग. दिसते थेच बोललो. Consider the thin uniform ring of mass m and radius r rotated about the axis passing through the center and perpendicular to the plane of the figure. काय अर्थ होते हो? हा ऍक्सिस आहे. हे फिगर असं आहे. ते ओसरत आहे. रिंग अशी आहे. यावाला त्याला परपेंडिक्युलर म्हणून याच्या प्लेनला हे परपेंडिक्युलर. इथं नाही. इथं फळ्यावर असं राहील. तर ओरिजिनल मध्ये असं आहे. मग काय बोललो? कन्सिडर दी थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास m and radius r rotated about an axis passing through the center. ठीक आहे. नाव पाहिजे? नाव देऊन टाकतो. पासिंग थ्रू दी सेंटर सी म्हणायचं. And perpendicular to the plane of the figure. It is two-dimensional of negligible thickness. याला जाडी नाही राहत. बारीक रिंग राहते. It is two-dimensional. समजते? Of negligible thickness. Its entire mass is at a distance r from the axis of rotation and is given by formula I equal to mr square. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया चा फॉर्म्युला सांगत आहोत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग about the axis passing through its center and perpendicular to its plane is I is equal to mr square. कसं पाठ करशील रे बाबू? Consider the thin uniform ring of mass capital M and radius capital R rotating about an axis passing through the center and perpendicular to its plane. It is two-dimensional thickness. Its mass, entire mass is at a distance equal to the radius from the axis. Moment of inertia of such ring is given by I is equal to mr square. बोला. ठीक आहे. Comparing with I is equal to mk square. What is this? Radius of gyration. I बरोबर आहे m बरोबर m म्हणजे k स्क्वेअर बरोबर r स्क्वेअर. म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं तर k बरोबर r. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन लक्षात ठेवा. रिंगचं किती राहते बा तर r एवढंच राहते. बोल. पहिला फॉर्म्युला शिकवला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग I is equal to mr square. पाठ असलं पाहिजे. रिंग म्हटला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I बरोबर mr स्क्वेअर. प्रॉब्लेमच्या कामी येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. असे फॉर्म्युले विचारते. हा 2-2, 3-3 भाग जुने पेपर पाहत पाहिजे पडल. आता चेंजेस आले. ठीक आहे. 1 मार्काचे प्रश्न आले तर खास करून असे बारीक पॉइंट पहिले लक्षात ठेवा. तर 1 मार्काचेच प्रश्न मिस होतील. मोठे प्रश्न मिस नाही होत. ठीक आहे. खूप बारकाईनं वाचन करावं लागते. आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा अति महत्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे डिस्क याचं एक्सप्रेशन पाहणार आहोत. माझा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. आणि पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या तोंडातून क्या बात आहे असं जर नाही निघलं तर माझा व्हिडिओ नका. एवढं सुंदर वर्णन करून सांगतो का तुम्हाला पाठच होईल.
हे शिकवण्याच्या अगोदर मात्र ज्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही माहीत, तरी मी एका मिनिटासाठी त्याचा बेसिक क्लिअर करतो. फॉर एक्झाम्पल, मला तर वाटते बघा कदाचित माहीत नसेल, इंटिग्रेशन. याचं कारण आहे बघा, तुम्ही आता इंटिग्रेशन शिकल्या नाही शिकल्या ते नाही माहित. इंटिग्रेशन हा मॅथ मध्ये येणारा चॅप्टर आहे, आपण पाहणारच. पण पूर्ण चॅप्टर शिकले असाल कदाचित, तर याचं यूज काय आहे हो? काय यूज आहे इंटिग्रेशन? तर इंटिग्रेशनचं यूज नसल माहीत तर मी सांगत आहो, छोट्यावरून मोठ्याची किंमत काढणे. समजते का? छोट्यावरून मोठ्याची व्हॅल्यू काढणे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लार्ज ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ स्मॉल व्हॅल्यू, विथ द हेल्प ऑफ व्हॅल्यू ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट. हे यूज आहे इंटिग्रेशनचं. दुसरं यूज माहित आहे, ज्या ठिकाणी माणूस नाही पोहोचू शकत मोजमाप करण्यासाठी. उदाहरणार्थ दरी आहे ना, सी समुद्र, तिथलं मोजमाप जाग्यावर करतो इंटिग्रेशन. म्हणजे जे माणसाला नाही मोजता येत, हातानं मोजमाप नाही करता येत, इंटिग्रेशननं कॅल्क्युलेशन करून ऍक्युरेट व्हॅल्यू काढता. दोन गोष्टी. आपल्याला त्याचा दुसऱ्या गोष्टीचं काही नाही करणं, आपल्याला फक्त एवढं माहित पाहिजे का व्हॉट इज अँड यूज ऑफ इंटिग्रेशन. लहानाच्या व्हॅल्यूवरून मोठ्याची व्हॅल्यू काढणे इंटिग्रेशनचं पहिलं यूज. बस एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, इंटिग्रेशन या साईननं दाखवतात. हा साईन दिसला तर याला इंटिग्रेशन म्हणायचं. ठीक आहे. इंटिग्रेशनचे दोन टाईप, indefinite integration and definite integration. इनडेफिनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू कधीही कॉन्स्टंट राहणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जे आन्सर काढसाल, मी काढील, दुसरा कोणी काढाल, प्रत्येकाच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येतील. मात्र डेफिनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू सर्वांची सारखी राहील, कॉन्स्टंट राहील, त्याच्यात फरक पडणार नाही. आणि त्याला म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन. याला लिमिट असते. लक्षात ठेवा, ए टू बी, ए इज कॉल्ड ॲज लोअर लिमिट अँड बी इज कॉल्ड ॲज अप्पर लिमिट. ठीक आहे, बसलं डोक्यात. तर बा मी आता दुसरा सांगतो का बा, इथं व्हेरिएबल लिहिलंय हा एक्स, या इंटिग्रेशन साठी डीएक्स लिहिल्या. याची पॉवर काहीच नाही, म्हणजे 1. याचं इंटिग्रेशन कसं करायचं? तर बा जो पॉवर असेल आहे ना, त्याच्यात एक ऍड करायचा, मिळवायचा. जेवढं वरतं लिहायचं तेवढंच खाली लिहायचं. म्हणजे याचं उत्तर राहील, इथं 1 आहे तर 2/2. आणि ही जी लिमिट आहे ना, तर ही लिमिट अशी दाखवायची. आणि याला सोडवताना कसं सोडवायचं आहे, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट ठेवायची एक्सच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ एक्स पुट दी अप्पर लिमिट. म्हणजे बाप एक्सच्या ऐवजी बी हा स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट, म्हणजे एक्सच्या ऐवजी ए स्क्वेअर अपॉन 2. कदाचित तुमचं झालं असेल तुमच्या प्रायव्हेट क्लासमध्ये, नसन झालं मला नाही माहित. मात्र हे जर माहित नसलं तर काहीच समजणार. दुसरं बा सांगता, तुम्ही म्हणता सर इथं 1 आहे. अरे काही फरक नाही, पण 2 ठेव. अरे बा फक्त एवढं करायचं, याच्यामध्ये 1 ऍड करा. 2 असेल तर इथं येईल 3, इथं येईल 3. उत्तर राहील तुमचं, इथं 3 राहील, इथं 3 राहील, इथं 3 राहील, इथं 3. कोणाच्या मनात आलं का सर इथं 3, तर का फरक पडते हो? इथं 3 आहे तर इथं 4 येईल, 1 वाढ होते. बस ओनली 1 इज ऍडेड इन पॉवर. म्हणजे बा इथं पण काय येणार आहे बा, तर इथं 4 येणार आहे, इथं 4 येणार आहे. हे तुमचं इंटिग्रेशन.
शिकला काय बा, का जे काही पॉवर असेल त्याच्यामध्ये एक ऍड करा, तेवढंच वर लिहा आणि तेवढंच खाली लिहा. लिमिट असेल तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, संपला विषय. बस एवढं बेसिक आहे. आता तुम्हाला तो परफेक्ट समजावून सांगतो, ऐका. आपला प्रश्न आहे, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. काय बोललो बा, हे डिस्क आहे, लक्षात ठेवा. दिस इज द डिस्क. असं याचं काय काय मला मोमेंट ऑफ एनर्जी कोणाभोवती, या ऍक्सिस भोवती. कसा ऍक्सिस आहे हा ऍक्सिस आहे, याच्या सेंटर मध्ये जातो. हे 80 राहील डिस्क राजे हो, 80 हा ऍक्सिस राहील. म्हणजे याच्या प्लेनला या ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. म्हणून तर मी म्हटलं का मोमेंट ऑफ एनर्जिया ऑफ डिस्क about an axis passing through its center and perpendicular to its plane. Derive an expression for तीन नाव सांगत आहोत, पक्क पाठ झालं पाहिजे. Derive an expression for moment of inertia of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. कसं वर्णन करशील? Consider the disk. Consider the thin uniform disc of mass m and radius capital R rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane as shown in figure. अशी डिस्क की ज्याचं मास m आहे, त्याची रेडियस R आहे, या ऍक्सिस भोवती फिरत आहे की जो ऍक्सिस याच्या सेंटर मधून गेला आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हेच तो बोलत हाव स्लो मोशन. कन्सिडर द डिस्क ऑफ मास अँड कन्सिडर द थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ मास m अँड रेडियस r. हे दाखवली रेडियस, टेन्शन नका घेऊ. रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस passing through its center and perpendicular to its plane as shown in figure. हे डिस्क कशी आहे बा? 2 डायमेन्शनल गोल आहे, अशी गोल आहे. कसं बोलता येते? डिस्क इज द 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लेजिबल थिकनेस. याला जाडी नाही. बोला, मी याला एक शब्द वापरला हो, युनिफॉर्म. आहे ना, आपण बोलताना भरकन बोलून टाकतो, आहे ना, लक्षात ठेवा. आहे ना, हनुमान चालीसा पाठ आहे ना, गायत्री मंत्र पाठ आहे, बिलकुल मले पण पाठ आहे. तर मग माझं म्हणणं काय आहे बा, आपण भल्या आत्मीयतेनं मनोभावानं म्हणतो, ठीक आहे, संस्कृत मध्ये असतात श्लोक, पण त्याचं मिनिंग पण समजलं पाहिजे का, जेणेकरून आपण त्या आचरणात आणू. तर आपण बोललो बा युनिफॉर्म डिस्क, पण आपल्याला माहित आहे युनिफॉर्म म्हणजे काय होते नाही माहित. इट इज सेड टू बी युनिफॉर्म असे मी म्हणून टाकलं, तुमच्याही मनात आलं पाहिजे. वाय? तर लक्षात ठेवा, ठीक आहे. इफ इट्स surface density is same throughout, बोला, then it is said to be uniform. काय बोललो बा? If its surface density is same throughout म्हणजे पूर्ण, then it is said to be uniform. मग प्रत्येकाला मिनिंग आहे. प्रॉब्लेम पुन्हा मनात आला असेल बा, कसं सरफेस डेन्सिटीज तर माहित नाही, तर बा लक्षात ठेवा, सरफेस डेन्सिटी इज द रेशो ऑफ मास अँड एरिया. इट इज डिनोटेड बाय सिग्मा अँड इज गिवन बाय फॉर्म्युला m/a. ठीक आहे. हे सर्वीकडं सारखं असल
तेव्हा त्याला शब्द वापरा लागल युनिफॉर्म, अन्यथा नाही. एवढं डिटेल माहित पाहिजे तेव्हाच. आता मनात आलं पाहिजे बघा सर गोल आहे, राऊंड आहे, सर्क्युलर आहे हे ऑब्जेक्ट, हे डिस्क. तर मग सर्क्युलर असेल तर लहानपणी 10व्या वर्गात 9व्या वर्गात शिकले का एरिया सर्कलचा तर पाय आर स्क्वेअर. तर या डिस्कचा एरिया काय होणार आहे, एरिया ऑफ डिस्क इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. असं ठीक आहे. सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर असं आहे. बोला, एवढं जर समजलं असेल तर बात डोक्यात ठेवा, मला मोठं एक्सप्रेशन तयार करायचं आहे. एवढं जर समजलं असेल तर मी याले शॉर्ट मध्ये इथं लिहून राहिलो, कारण मला जागा पुरणार नाही. मग लक्षात ठेवा, माझं म्हणणं आहे का या डिस्कचा मास मी लिहिला होता एम, याची रेडियस दाखवली होती कॅपिटल आर न, सिग्मा लक्षात ठेवा सरफेस डेन्सिटी ह्या रो न दाखवल्या जाते एम अपॉन ए. या डिस्कचा एरिया सर्क्युलर असल्यामुळं एरिया ऑफ डिस्क हेच फक्त इथं बारीक मध्ये लिहून राहिलो पाय आर स्क्वेअर. सिग्मा आहे ना, पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ सिग्मा आहे ना, पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ एरिया इन धिस इक्वेशन, सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर. याला नंबर देतो मी 1. बोला, आता क्लिअर झालं का इट इज युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट. इट कन्सिस्टिंग ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग. हे डिस्क बनली कशी आहे तर मी हे तर खराब नाही करत, इथं दाखवतो का बा हे डिस्क आहे, एकात एक रिंगा फसवल्या, हे अशी फसवली, हे अशी फसवली, अशी दाखव अशी, आणि जे तयार झालं विच इज डिस्क. बोला, कॉन्सेंट्रिक म्हणजे याचा अर्थ याचा सेंटर एक आहे मात्र रेडियस वेगवेगळ्या. व्हॉट इज कॉन्सेंट्रिक समजते. ऑल दी सर्कल हॅव सेम सर्कल बट दे हॅव डिफरंट रेडाय. याची रेडियस वेगळी, याची वेगळी, याची वेगळी, याची वेगळी, प्रत्येकाची रेडियस वेगळी मात्र सेंटर एक असतो, त्याला कॉन्सेंट्रिक म्हणतात. बोला, आणि म्हणून म्हटलं मी इट इज दी circular object, uniform circular object. It consisting of number of increasing number of rings of increasing radii. Radius चा अनेक वचन, एक नाही आहे, अनेक रेडियस आहे. बोला, कुठून स्टार्ट झाली, फ्रॉम 0 टू R. मन लावून ऐका, पुन्हा सांगत हाव, हा सेंटर आहे, इथंच एक रिंग आहे का ज्याचा राहील रेडियस इथंच पॉइंटच्या स्वरूपात आहे रिंग, तर त्याचं रेडियस 0 होईल. मग दुसरी रिंग आली, मग तिसरी रिंग आली, मग चौथी आली, अशा अनेक रिंग आहे. म्हणजे याची रेडियस अशी वाढत चालली आणि म्हणून म्हटलं गेलं का बार इन्क्रीजिंग रेडाय फ्रॉम 0 टू R. प्रत्येक शब्द समजला पाहिजे तेव्हा मजा येते. फिजिक्स फारच सुंदर सब्जेक्ट आहे. बोला, मग काय बोललो बा एका क्षणात. इट इज द युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट. इट कन्सिस्टिंग ऑफ नंबर ऑफ रिंग, समजते का, ऑफ रेडाय इन्क्रीजिंग फ्रॉम 0 टू R. ठीक आहे, याच्यापैकी मी फक्त एक रिंग निवडतो. काऊन बा हा प्रश्न मनात आला पाहिजे, बाकीच्या काऊन नाही, तर त्याचंही कारण सांगेन. पहिले ऐका तसंही, एकच रिंग निवडतो. कसं म्हणशील इंग्रजीत, कन्सिडर दी वन रिंग ऑफ मास dm. याची एक लहानशी रिंग निवडली, दाखवून राहिलो का बा ही आहे ती रिंग. असं दाखवूनच देऊन असं. बोल बा, थोडस स्टायलिश दाखवायचं, पाहणाऱ्याने बरं वाटते.
ठीक आहे बा. जमलं. हे तर या मोठ्याची रेडियस आहे, हे लहानची रिंग आहे. तर कोणी म्हणाल का सर हे याची रेडियस. मोठ्या आहे ना डिस्कची रेडियस जर मी कॅपिटल न दाखवली तर लहान या रिंगची रेडियस मी लहान आर न स्मॉल आर न दाखवली. हे रिंग जर काढली तर याला काही ना काही तर मास राहील ना. हो, तर मी माझं म्हणणं आहे का याचं मास थोडस राहील पण राहील. या पूर्ण डिस्कचं मास जर मी यम घेतला असेल तर या छोट्याचं मास मी स्मॉल डीएम. वाय डीएम डी हे लक्षात ठेवा. डी रिप्रेझेंट फॉर स्मॉल. असा जर लिहिला तर मग याचा अर्थ स्मॉल मास. जेव्हा जेव्हा ज्याच्या समोर स्मॉल डी लागल त्याचा अर्थ तो लहान. ए टू झेड माहित पाहिजे तेव्हा गोडवा येते त्या विषयाचा, त्या सब्जेक्टचा. निव्वळ पाठ करून नाही, मग तर तुम्हाला पाठ नाही करायला लागला. पहा मग मी काय बोललो. मी बोललो का इट इज द युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट कन्सिस्टिंग ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग ऑफ रेडियस इंक्रीजिंग फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. ठीक आहे. कन्सिडर द वन रिंग of mass dm. Consider the one ring of mass dm. ठीक आहे. which is shown by dotted दाखवत आहोत or which is shown by shaded portion. दिसला. let dr be the width of the ring. याची जाडी स्पष्ट दाखवत आहे एवढी. असं तर किती आहे बा जाडी म्हणजे विथ. मी म्हटलं बा का गृहीत धरलं का डी काय तर असेल ना तर त्याने मी डी आर न दाखवला. लेट डी आर बी दी विथ ऑफ द रिंग. लेट आर बी दी. समजते का. अरे हो का नाही. लेट आर बी दी रेडियस ऑफ द रिंग. देयरफॉर एरिया ऑफ रिंग इज. शिकले बा एरिया हाय ना. कसा काढायचा एरिया. तुम्ही 10व्या वर्गात मेझुरेशन नावाचं चॅप्टर शिकले. मेझुरेशन शिकले का नाही शिकले. बिलकुल शिकले असाल. तेव्हाच तर 11वीत गेले. हो, तर मग एरिया या रिंगचा काढत हाव. तर एरिया कायले म्हणते कसा काढायचा. तर मग एरिया ऑफ रिंग is equal to circumference of ring into width of the ring. Circumference of the ring into width of the ring. हे आहे बा 10व्या वर्गात. सर्कम्फरन्स लहानपणापासून शिकलो. ट्वाइस पाय आर. ट्वाइस पाय विथ डी आर. विथ डी आर. दिस इज द एरिया ऑफ रिंग. बोला आता एवढं जर झालं असन तर बा याला मी नंबर 1 देऊन राहिलो तर याने 2 करून टाक. फळ्याकडं पाहतो का सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन ए म्हणजे मास अपॉन एरिया. या रिंगचा मास मी धरला डीएम. तर बा कसा मांडता येते. सिग्मा इज इक्वल टू या एरियाचा मी सरफेस डेन्सिटीचा विचार करत आहोत. तर बा डीएम अपॉन एरिया. तर या रिंगचा एरिया इथं काढून ठेवला. ट्वाइस पाय आर इंटू डी आर. बोला या इकडं हाकलला तर कसा होते बा. ट्वाइस पाय आर डी आर इंटू सिग्मा इज इक्वल टू डीएम. सांगा. ठीक आहे. माझा व्हिडिओ पहा.
मोमेंट ऑफ इनर्शियाचं कन्सेप्ट मी सांगलं होतं, रिक्वेस्ट केली होती का बा मी जे सांगतो तसं ऐका, तरच तुम्हाला वापरता येईल. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, तो त्या नका पाठ करू. बस एवढं लक्षात ठेवा. पुन्हा आता सांगून देतो. पूर्ण डिटेल कन्सेप्ट पाहिजे असेल तर कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया माझा व्हिडिओ पहा. का मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा कसा काढला जाते, कोणीही राहो, तुम्ही राहिले मी राहिलं तरी निघते. कसा काढल्या जाते हो, तर त्याचं मास घ्यायचं. जे गोल गोल फिरणारी वस्तू आहे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया निघतोच. हे डिस्क फिरत आहे याचा अर्थ हे रिंग पण फिरत आहे, कारण तो त्याचा हिस्सा आहे. या रिंगचं मास आहे dm. बोला ठीक आहे. आणि याची रेडियस इथून इथपर्यंत स्मॉल r आहे. म्हणजे हेच या रिंगचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काळाचा कसा, तर त्या रिंगचा मास, त्याला जर आपण ऍक्सिस, त्या रिंगचं ऍक्सिस पासूनच्या डिस्टन्सचा स्क्वेअर यानं जर गुणलं तर जे भेटते त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज द प्रोडक्ट ऑफ mass and square of its distance from the axis of rotation. Done. तर या झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पहा मग माझा प्रॉब्लेम काय, तर याचं काम संपलं आहे. तर याने मी मिटवून टाकतो. ठीक आहे, फक्त एवढी स्टेप बस. हे आपलं तयार झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मनात कसं आलं पाहिजे, मनात आलं पाहिजे का बा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला मला रिंगचा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला म्हणजे या लहान भागाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला मिळाला. अहो इंटिग्रेशनचं काम काय आहे, लहान्यावरून मोठ्याची किंमत काढणे, त्यालाच तर इंटिग्रेशन म्हणतात, यूज ऑफ इंटिग्रेशन. तर या लहान्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया मला भेटला, मला याचं काम नाही. माझं एक्सप्रेशन म्हणते का मला डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. तर डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर पाहिजे असेल तर छोट्याचं इंटिग्रेशन घेतलं तर मोठ्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. लहान्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे, याचं इंटिग्रेशन घ्या तर मोठ्याचं भेटल म्हणजे डिस्कचं भेटल. हे वापर आहे इंटिग्रेशनचा. झालं क्लिअर? पाम काय सांगत हाव. ठीक आहे बा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज ऑब्टेन्ड by integrating this equation between limit 0 to r. y इथून सुरू झालं पॉइंटच्या स्वरूपात रिंग, तर याचं रेडियस, याचं डिस्टन्स ऍक्सिस पासून काहीच राहणार नाही, म्हणजे 0. वाढत वाढत गेली कुठपर्यंत, या आर पर्यंत. म्हणजे स्टार्ट झालं 0 पासून, संपलं आर वर. इथं लिहून राहिलो I is equal to इंटिग्रल 0 to r. ठीक आहे, dm r square, dm r square, स्मॉल r square. बोलवा. मग आता एवढं जर झालं असेल तर या dm ची किंमत आपण काढून ठेवली होती. काय होती हो? ट्वाइस पाय r dr इंटू सिग्मा. तर इंटिग्रल बॅक घेऊन पाहतो, तुम्हाला पाठ राहील आहे ना. काहून मला बा पटकन डोक्यात आलं बा, तर मला माहित आहे मी काय केलं होतं बा. तर सरकमफ्रन्स घेतला होता, तर तो झाला ट्वाइस पाय आर असं. ठीक आहे, विथ घेतली होती तर याची विथ किती आहे बा, dr असं.
तर हे झालं dr. जमलं. ठीक आहे. इंटू सरफेस डेन्सिटी म्हणजे सिग्मा. हे झालं मास. समजलं. आणि हा आर स्क्वेअर. असा काही डाऊट असेल तर टेन्शन नका घेऊ. सहज थोडस मांग पायसाल तर एक्सप्रेशन भेटून जाईल. ठीक आहे. ट्वाइस पाय हा वाला आणि हा सरफेस डेन्सिटी सिग्मा हा कॉन्स्टंट आहे. झालं. आपल्याला या फिगरचं कामच नाही. आता हा कॉन्स्टंट आहे म्हणजे इंटिग्रेशन मधून बाहेर निघतो. ट्वाइस पाय सिग्मा इंटिग्रल 0 to r. या निघला म्हणजे आर राहिला, dr राहिला आणि आर स्क्वेअर राहिला. एवढं जर झालं असेल तर फिगर आता मिटवून टाकतो. फळ्याकडे 5 झालं. ट्वाइस पाय सिग्मा आर स्क्वेअर इंटू आर इज इक्वल टू आर क्यूब. 0 to r क्यूब dr. मी आताच तुम्हाला सुरुवातीला स्टार्ट करण्याच्या पहिले शिकवलं का बा इथं क्यूब आहे तर याचं इंटिग्रेशन कसं होणार आहे. r⁴/4 लिमिट दाखवायची. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट कॅपिटल आर. याचा फॉर्म्युला काय आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. I is equal to ट्वाइस पाय r. अप्पर लिमिट r च्या ऐवजी कॅपिटल R ठेवा असं अपॉन 4 मायनस या मायनस लोअर लिमिट. हा 0 याच्या ऐवजी ठेवायचा म्हणजे 0चा पॉवर काही असला तर 0 ने काही नाही भागलं तर 0 म्हणजे या येईल 0 म्हणजे हा गेलास. म्हणजे एवढंच राहिलं. ह्या ब्रॅकेट काय पाहिजे ह्या वाला लक्षात ठेवायचं. बोला एवढं जर समजलं असेल तर बा हा इथं सिग्मा आहे तर चुकून मी आर लिहून टाकला असा. ठीक आहे बा. मग एवढं जर झालं असेल तर ट्वाइस पाय सिग्मा r⁴/4. हे इथं लिहून आहे. हे नंबर 2 सिग्माची व्हॅल्यू m/πr². इथं लिहायचं. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ सिग्मा फ्रॉम इक्वेशन 2. I is equal to ट्वाइस पाय सिग्माची व्हॅल्यू आहे m/πr² इंटू r⁴/4 बे दोन्ही 4. ह्या 4 पैकी 2 कटला तर बा इथं वरत काहीच नाही म्हणजे 1 छेदात डिनॉमिनेटर मध्ये 2. हा m आणि हा r². दिस इज द एक्सप्रेशन फॉर moment of inertia of uniform disc about an axis passing through its center and perpendicular to its plane. I is equal to mr². I is equal to mr². हा पाय ना हा पाय कटला तेवढं फक्त कॅन्सल करायचं विसरून गेलतो नाही तर पुन्हा पंचायत. तेवढं बा लक्षात घ्यायचं. तर हाच फॉर्म्युला हाफ mr². तर बा लक्षात ठेवा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आवडला.